तर नमस्कार मंडळी, मी ओंकू पाटणकर. तर आज मी जाऊचं ठरवलेलं आहे होलसेल फिश मार्केट मडगाव इकडे. तर सकाळी 4 वाजता उठलोय आणि लवकरात लवकर ते फिश मार्केटात जाऊन मासे घेऊचं आमचं प्लॅन ठरलो. खाली इलंय, गाडी काढलंय. 4 वाजताचा टाइम असल्या कारणाने सगळीकडे सामसूम होता. मित्राक फोन लावलोय, तो म्हणाक लागलो मी 5 मिनिटात येते. तर थोडा वेळ मित्र येईपर्यंत मी थांबलो. काय गेले खडे मित्रांनो, आता पहाटेचे 4:30 झालेले असत आणि आता आम्ही चाललो मडगाव फिश मार्केटाक, होलसेल मार्केटाक. ह्यो मित्र कुठं विसून इलो. आता आम्ही फिश मार्केटाक जाऊन थंय मासे बघतो कसले गावतात ते. चला तर मग आता येऊन आम्ही पोहोचलो हायवेर चीट पाखरू सुद्धा नाही 4:30. तर नोव्हेंबरपासून होलसेल फिश मार्केट मडगाव साधारण 3.5 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर पर्यंत असा. तर आम्ही थोडं गाडी काढली आणि वाटेक लागलो. जाता जाता आमका वाटेत बरीच ठिकाणं गावली, पण सगळीकडे सामसूम सगळा होता. लवकरात लवकर आम्ही जेवढे पोचवू तेवढे लवकरात लवकर स्वस्त मासे आमका गावतले हे आमका माहित होतं. तर आता आम्ही येऊन पोचलो. ह्या तुम्ही बघू शकता, राईट साईड चर्च मध्येच पडताय आणि लेफ्ट साईड असा कब्रस्तान. पहिल्या जाताना थोडी भीती वाटत होती, पण काय 4:30 वाजता आणि मुंबई सारखेच वातावरण आहे. रस्त्यात म्हणजे कशी ह्या असतात, लाईट वगैरे सगळं असतात. त्यामुळे आहे ना, आम्ही सर्व वाटेक लागलो डायरेक्ट फिश मार्केटाकडे. तर आम्ही आता केटीसी बस स्टँडच्या जवळ येऊन पोहोचलेले असो मडगावात. तिथून आता पुढे जो रस्तो दिसता, तो सिग्नल दिसता लाईट, तिथून राईट मारला की डायरेक्ट होलसेल फिश मार्केट आहे. तर अशा पद्धतीने आम्ही येऊन पोचलो फिश मार्केटाच्या जवळ. आणि बघशात तर तुमका बऱ्याचपैकी टेम्पो वगैरे लागलेले दिसतात. तर बरेच जण हसून क्रेटच्या हिशोबान, किलोच्या हिशोबान मासे घेतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते आपापल्या गावी किंवा वेगवेगळ्या विविध प्लेसवर जाऊन ते विकतात. तर आपण आतमध्ये जाऊया, आपल्याला बघूया खयचे स्वस्त मासे भेट. तर 3.5 किलोचं इसवण आम्ही घेऊन गेलो आहे सर, कापा मारूक. तर ह्यो आता पाठीमागे कापा मारता. साधारण 50 ते 40 आमका पूर्ण कापा बसती. एक काप बघशात जाल्यार आपल्या हाताच्या पंजा एवढा असा. आणि परत आम्ही मासे बघू गेलो, अदर काय गावताले. हो बघा कसलो भयानक मासो हा. म्हाका वाटतं ह्यो मोडसो असतलो. तर बघूया पुढे. आणि हय पण बघा, म्हाका दिसतं चणक काय काहीतरी हे मासे असत वाटतं. हय खाली परत मोडसो असा. तर जवळपास कोण रवत असतील मडगाव फिश मार्केट पासून आणि त्यांना स्वस्त जर मासे घेऊचे असतील आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये घेऊचे असतील तर त्यांच्यानी हय जरूर व्हिजिट करा. आणि किफायतशीर रेटमध्ये असत. बऱ्यापैकी इसवण तुमका दिसत असतले. आता आम्ही इलो हयसर सुंगटा बघू. सुंगट 300 रुपये किलो आणि 250 रुपये किलो अशी होती. थोडी टायगर प्रॉन्स होती, त्यामुळे त्याची प्राईस पण तितकी महाग होती. तर क्रेडमध्ये आणि किलोच्या हिशोबाने हे सगळे सुंगटा वगैरे हे गावतात. शिवाय बांगडे गावतात. आज मार्केटात बरेच मासे इल्ले. इसवण हयचं प्रमुख वैशिष्ट्य. इसवण तर आपलं घेऊन चाललो. परत मी विचार करू होते की बारीक सारीक बांगडे किंवा सुंगटा काहीतरी घेऊया म्हणून मी 2-3 वेळा परत परत फेरी मारू होतं. बघलं तर पापलेट आहे मला बारीक दिसली, इसवण होते, परत अजून ट्युना फिश होतो आणि काय काय होते. परत परत म्हटलं फेरी मारी या बारीक आणखीन काय घेऊ गावात कडीत घालूच्यासाठी म्हणून बघलं. तर माझा काय मन बदलाक तयार नाही आणि विचार काय पक्को जाऊक तयार नाही. परत एक राऊंड मारलं आणि माणके बघूया म्हणून होईल. आणि लेपे जर तुम्ही म्हणशात तर गोव्या गेली लेपे मासे गावतात. हे अत्यंत मस्तच असतात. डायरेक्ट तुम्ही फ्राय किती खाशात ते. हय आम्ही माणके दी म्हणा तिका सांगला तर पहिल्या तिने 350 म्हटले, नंतर प्राईस जास्त म्हणायला लागली, मग आम्ही नको म्हटलं. त्यानंतर विचार करता करता तारले, वेलले आणि खयचे खयचे खूप मासे होते. आणि म्हटलं आता घेऊचे तर काय घेऊचा. तर थोड्या वेळाने माझा विचार बसलो की आता बस झाला, आता घरात जाऊया इसवण घेऊन. अशा पद्धतीने आम्ही मासे घेतले. इसवण घेतलो मोठो 600 रुपये किलो. आणि घेऊचा असत तर मडगाव होलसेल मार्केटात घेऊन घ्या. आता आम्ही चाललो घरात. आता झाला 5:30 टाइम, 5:45.